खांदाड गावात गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या मगर दर्शनाच्या घटनांमुळे ग्रामस्थ भयभीत वातावरणात जीवन जगत होते। अखेर मंगळवारी रात्री गावातील तरुणांनी मोठ्या धाडसाने एक मगर जिवंत पकडून दिलासा दिलाय। मागील काळात ग्रामस्थांनी वनविभागाचे थेट लक्ष वेधून घेतले, माध्यमातूनही सातत्याने पाठपुरावा केला। तसेच मानगाव नगरपंचायतचे माजी अध्यक्ष नामदेव पोवार यांनीही ठोस कारवाईची मागणी केली होती। तरीही फक्त हिरव्या जाळीची फेन्सिंग आणि सावधान मगरींची प्राबल्य अशा फलकापलीकडे ठोस उपाययोजना दिसून आली नाही। त्यामुळे मगरींची संख्या वाढत गेली आणि कोंबड्या, कोंबडे, पिल्ले व लहान पाळीव प्राण्यांवर हल्ले सुरूच राहिले। दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 8:10 भीमसेन वलेराव यांच्या घरासमोर मगरीचे दर्शन झाल्याची बातमी पसरताच गावातील असंख्य तरुण घटनास्थळी जमा झाले। मंडळाचे अध्यक्ष महेश पोवार, बाळा डीजे आणि सहकार्यांनी कौशल्याने व कोणतीही इजा न करता मगरीला झडप घालून पकडण्यात यश मिळवले। युवक निखिल वाले यांनी आमच्या प्रतिनिधींना माहिती दिली आहे व त्यानंतर तालुका वनाधिकारी प्रशांत शिंदे यांना कळवण्यात आले। वनपथक घटनास्थळी पोहोचले, मात्र आवश्यक पकड उपकरणाचा अभाव असल्याने काही काळ तणाव निर्माण झाला। अखेर गावकऱ्यांनी पकडलेली मगर वनपथकाच्या ताब्यात दिली व नंतर पिंजरा आणून तिला वाहनात सुरक्षितरित्या हलवण्यात आले। गावकऱ्यांची मागणी आहे की पकडलेल्या मगरीला दूरवर समुद्रवाहिनीच्या परिसरात सुरक्षित सोडण्यात यावे, अन्यथा ती पुन्हा गावात प्रवेश करू शकते। प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू राहिली। सुमारे 10च्या आसपास सर्व औपचारिकरित्या पूर्ण झालं। दरम्यान अनेक वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले व ग्रामस्थांचा संताप समोर आला। वनविभागाच्या विलंबित व अपुऱ्या कारवाई विरुद्ध ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। गावकऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मगर पकडली, पण वनविभागाकडून अजूनही ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना दिसत नाहीये। भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी त्वरित पावले उचलावीत अशी ग्रामस्थांची स्पष्ट मागणी आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, मानगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।